हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे 14 एप्रिल 2026, म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सगळ्यांना जय भीम. तर आज खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, तर ब्लॉग पूर्ण बघा. तर इतक्यात उठलोय मी आणि उठल्या उठल्या पहिले काम केलंय का पताके लावायचं काम केलं. तुम्ही पाठीमागा बघत होत असाल. यावेळेस थोडा लेट झाला कारण की आज लेट उठलो. काल खूप टाईम झाला रात्री यायला, तर लेट झालं. तसं पताके लावले आम्ही इथून तिथून. फक्त आता हे पताके वरती बांधायचे आणि हे पिठाने लावले चिटकेले रेडीमेड पण भेटतात. पण लहानपणापासून असेच पताके लावायचे, लहान होतो तेव्हा पण असेच लावायचे पिठाचे. आणि आता पण पिठाचेच लावले, हात पुरे माखले माझे बघा. सगळे पताके लावले, थोडी सुकायला ठेवले. आता वरती बांधायचे पताके. पताके लावले, खूप गरम झालंय. आता लाइटिंगची बारी. लाईट लावायची आता, तेव्हा रात्री खूप छान दिसल घरासमोरचं वातावरण. तर लाइटिंगला एकदम भारी लावू आता. एकदम दोन प्रकारचे आहे, एक व्हाईट आहे आणि एक रेड आहे. ब्लू मला भेटली नाही, 2-3 जागी फिरलो, सगळ्या संपल्या होत्या ब्लू. तर इथं लावायच्या आपल्याला आपल्या घरासमोर. इथं याच्यामध्ये कारण इथं पताके पण लावले आणि इथं लाईट पण लावू. कनेक्शन डायरेक्ट बोर्डातून घरामधून. तर खूप छान दिसल. रात्रीचा व्ह्यू एक नंबर दिसल. तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवतो. आता लाइटिंग कर. अजून मी जेवण पण नाही करेल, भूक पण खूप लागेल. 2 वाजले दुपारचे. जेवू नंतर, पहिले काम करून घेऊ, मस्त फ्रेश होऊ, मग जेवण. घरात पण सगळे आवर चालू आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा, सगळे आवर चालू आहे. पिल्ले इथं अभ्यास करतोय. काय करताय? आणि आत्ताच फ्रीज रिपेअर करून आणलं कारण की खूप गरम होत होतं. इतक्यात रिपेअर केलं. ती वायर ना करंटली होती, उंदरांनी ती बसवली. इतक्यात झाले सगळं. फ्रीजचं सगळं साफ वगैरे केलंय. इकडं घरातलं काम चालू आहे आणि तिकडे मी बाहेरचं काम करतोय, डबल काम. फ्रीज इथं होतं पहिले या कोपऱ्यामध्ये, पण उंदरांनी ना ते करंटला त्याची वायर आणि खूप घाण केली पाठीमागं. हे डस्टबिन पुरा भरला त्यांच्या घाणीने. दूध पिशवीचे कागद, दुसरे कागद, बिस्किट पुड्यांचे कागद सगळे एकत्र करून फ्रीजच्या मागं ठेवले होते. तर फ्रीजचा एकदम सेटअप एकदम भारी लावेले. वरती पाणी थंड व्हायला बाटल्या इतक्यात भरून ठेवले. तोपर्यंत लाइटिंग लावून होईल, बाटल्या थंड होतील, मग जेवायला थंड थंड पाणी भेटेल. पिल्याचा पण अभ्यास चालू इथं. हो ना पिल्या? हो. अवतार बघा कसा झालाय माझा. सगळ्यांचे अवतार बघा. हे बघा, सगळे काही ना काही काम चालूच आहे घरातलं. 1 मिनिट तुम्हाला लाईट दाखवतो. हे बघा, झाडाला पण लावेले. बाहेरचं वातावरण एकदम भारी दिसतंय. लाइटिंग झाडाला पण लावेल थोडीशी. एकदम असं ना कुठला तरी सण, म्हणजे सणच आपल्यासाठी. तर लाईट वगैरे लावेले, खूप छान दिसतंय ते. तर आता चहा वगैरे पिऊ. घरी पाहुणे पण येले, दाखवतो तुम्हाला कोण येले घरी. माझ्या येईल ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, माझी बहीण आली दीक्षा आणि दाजी आणि छोटा डॉन पण येईल त्यांच्या संग आणि मोठा डॉन. तिकडे एक डॉन आहे अजून. आम्ही सगळे चहा पितोय आता. चहा पिऊ, अजून टाइम आहे भरपूर जायला. तर चहा पिऊ, मग जाऊ जयंतीला. म्हणजे काही टेन्शन नाही, याला किती पण टाइम हो. आणि पिल्याचं खाणं बघा कसं राहतं बा. पिल्याला असं करून द्यावं लागतं. एवढा मोठा टोंगळा झालाय तरी खातो बा कसं. आता ते स्टिकर बा तोंडाला लावलं त्या अंडरपॅन्टीचं. त्या बा, त्या पाय, हे पिल्याचे अंडरपॅन्टीचं स्टिकर त्याच्या तोंडाला लावून राहिला. म्हणजे एवढा बेकार येतो त्याचं खाणं पा. तर आता निघू थोड्या वेळात. चहा पिऊ, चहा गार होतंय. छान आहे ना? ओके. डॉन झोपला. जयंतीला आलाय आमच्या इकडे. मामाकडे जयंतीला आलाय ना पिल्या.
खूप एन्जॉय करू आज. ब्लॉग बघा पूर्ण, खूप मजा येईल. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सगळी तयारी झाली आहे आणि पिल्ल्याची पण तयारी झाली. हो ना पिल्ल्या? पिल्ल्या थोडा गुंगला आहे, त्याला झोप येते, दुपारी झोपला नाही तो, कारण की सगळी आवर चालू होती. आणि हिची तयारी अजून चालू आहे, हिची तयारी काही झाली नाही अजून. आम्ही कावाचे दोघं रेडी आहे. 2-3दा पावडर लावलाय तरी ते अजून व्हायनाच तिथं. आवर ना. सगळं तयारी बियारी पसारा किती केला, पुरा मेकअपचा पसारा पाहिजे. हा इथून तिथून काय काय कोडून काढलं याच्यामध्ये. अजून काय अजून किती बाकी काही काही माहिती नाही अजून. पिल्याला पण झोप यायला लागली, भरपूर टाइम झालाय. हो ना पिल्या? हा पिल्याचे डोळे पा पिल्या कसा अड्यावाने करू राहिला. आमच्या दोघांचं आवरलंय सगळं. हो ना पिल्या? सगळी तयारी झाली आमची. आता आम्ही निघालोय मिरवणुकीमध्ये. खूप मजा येणार आहे. तर गाडीवरच चाललोय, कारण की आता ना पाय आता नाचू पाय खूप दुखतात. मग येताना खूप त्रास होतो पायाला. समजा कामाला पण जायचंय तर मग गाडीवरच जातो. गाडी एक साईडला पार्क करतो. चला काय आलं? हा तुझी पुढं असं इथे त्याला कुल्फी खायची. काय खायचं? काय खायचं? काय खायचं? हा कुल्फी. दाजी गेले तिकडं. पिल्याला कुल्फी खायची, दाजी गेले आणायला. काय खायचं तुम्हाला? हा नाचा बरं. नाच थोडं नाचा, लगेच कुल्फी देतो. थोडं नाचा ना. आली पा कुल्फी. तो नाचला नाही, त्याला कुल्फी नका देऊ. नाचा. काय म्हणे? काय म्हणणार ते? खा चाव पिले चाव. नाच ना, बळत हातावर कर. तू बाजू दीक्षा नाच ना. नाच ना पिले, नाचा. हात पकडा. काय? हा फटाके. फटाके आहे ना. साक्षीताई सूर्यवंशी यांचा सन्मान. जो झेंडा आलेला आहे, झेंडा बाजूला घ्या. इतक्यात घरी आलो
खूप नाचलोय, पाय खूप दुखताय. तिला सोडलं घरी, मी गाडी लावायला आलतो इकडं. तर जेवायची पण इच्छा नाही आहे कारण की खूप जाम झालोय. आता बघू काय बनवलंय जेवायला, काहीतरी सरप्राईज आहे जेवायला कारण की आज इतका चांगला दिवस आहे. तो बोट धोडत असेल शक्यतो माझ्या अंदाजी. मी घरीच नव्हतो, बाहेर गेलतो स्वयंपाक. तर मला भूक नाही आहे, पण मी लई मेहनतीने स्वयंपाक करेल ह्या बाईने, तिच्यामुळं मला जेवण करावं लागेल. आणि पिल्या तर झोपलाय, त्याला लय झोप आलती, त्याला खांद्यावर घेऊन घेऊन नाचायला होतं. रात्रीचे 12:30 झाले. आता आम्ही जेवायला बसलोय. आता इकडं दाजी आहे, इकडं ही आहे, आणि दीक्षा बाहेर गेली आहे. जेवायला काय आज दाखवू मी तुम्हाला काय बनवलंय. हे बघा, सार रे, इथं सार आहे, इथं बटाट्याची भजी आहे, आणि इथं पालक भजी, इथं भात, ही पुरणपोळ्या, ही पोंगे बनवले यांनी, तळले म्हणजे फक्त. आणि इथं काय आंबारस, एवढं सगळं बनवेल जेवायला आज स्पेशल, खास 14 एप्रिलसाठी. थोडं भारी गोडधोड बनवेले. तुला घे ना वाढून. आपण पहिले आंबा रस ट्राय करू कारण की हा आंबा मी माझ्या हाताने सोललाय. बाबा या हाताने आंबा रस ट्राय करू, बघू. छान झाला, थँक्यू बोल. ए मला बोल, मी सोललाय आंबा, तुला कोण थँक्यू बोल मध्ये. आणि राणा पण जागा आहे आमची वाट बघत. पिल्ल्या झोपलाय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. पिल्ल्या झोपलाय आता.